पहाटेचे 7 वाजलेत. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येण्याऐवजी आपल्याला पहिला आवाज येतो तो मोबाईलच्या नोटिफिकेशनचा. डोळे उघडायच्या आधी आपला हात उशीखाली मोबाईल शोधतो. एक रील बघता बघता कधी तास निघून जातो कळतच नाही, हो ना? आपण चहाचा कप हातात घेतो, पण आपलं लक्ष चहाच्या स्वादापेक्षा मोबाईलच्या स्क्रीनवरच जास्त असतं. जगाचं भान विसरून जेव्हा कोणी असं वागतं तेव्हा जुनी माणसं म्हणायची, वाया गेले पूर, व्यसनाचा नाद लागलाय याला. पण मी सांगितल्या गोष्टी तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा दिनक्रम बनल्या आहेत. आपल्याला वाटतं आपण अपडेट राहतोय, पण सावधान, हे अपडेट राहणं नाही तर हे डिजिटल व्यसन आहे. होय, नुकत्याच सादर झालेल्या इकॉनॉमिक सर्वे 2026 मध्ये सरकारने पहिल्यांदाच धोक्याचा इशारा दिलाय. आणि आजच्या भागात जाणून घेऊयात, आपल्या खिशातला हा मोबाईल आपल्याला अपग्रेड करतोय की तरुणाईला डिग्रेड करतोय. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. इकॉनॉमिक सर्वे 2026 नुसार भारतात इंटरनेट वापरण्याची संख्या आता 97 कोटींच्या वर गेली आहे. 2014 मध्ये ही संख्या फक्त 25 कोटी होती. आज 15 ते 29 वयोगटातील 95% तरुणांकडे स्मार्टफोन आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे 2024 मध्ये भारतीयांनी तब्बल अंदाजे 1 लाख कोटी तास फक्त मोबाईल स्क्रीनकडे बघण्यात घालवलेत. आपल्याकडे डेटा स्वस्त झाला, पण त्यासोबत आपली एकाग्रता, फोकस सुद्धा स्वस्त झालाय का? सर्वे म्हणतोय की डिजिटल व्यसनामुळे भारताच्या डेमोग्राफिक डिव्हिडंडला म्हणजेच तरुण शक्तीला गंज चढतोय. ही आता केवळ मनोरंजनाची गोष्ट उरली नसून आपल्या अर्थव्यवस्थेवर पडणारा मोठा बोजा ठरत आहे. डिजिटल व्यसन म्हणजे काय? तर मोबाईल शिवाय राहता न येणं, सतत नोटिफिकेशन तपासणं आणि स्क्रीन पासून लांब गेलं की अस्वस्थ वाटणं. आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति तिथे माती. आणि आज नेमकं तेच होतंय. आपल्या आजूबाजूला बघा, चौकात 4 मित्र एकत्र बसलेत, पण कोणाचंच कोणाशी बोलणं नाही. प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये मग्न आहे. घरच्या जेवणाच्या टेबलावरही संवाद कमी आणि स्क्रोलिंग जास्त होतंय. लहान मूल रडायला लागलं की त्याला पटकन शांत बसवण्याची नामी युक्ती म्हणजे द्या त्याच्या हातात मोबाईल. 2-3 वर्षांची मुलं मोबाईल शिवाय जेवत नाहीत. हे चित्र आज घराघरात दिसतंय. आणि मुलं चटकन मोबाईल वापरतात याचं आपण कौतुक करतो, पण हे कौतुक नाही तर डिजिटल व्यसनाची सुरुवात आहे. केवळ सोशल मीडियाच नाही तर ऑनलाईन गेमिंगने तरुणांना वेड लावलंय. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने आता ऑनलाईन गेमिंग ऍडिक्शनला अधिकृतपणे मानसिक आजार मानला आहे. याला गेमिंग डिसऑर्डर असं नाव ठेवण्यात आलं. तहान भूक विसरून फक्त दिवस रात्र गेममध्ये घुसून बसतो, त्याला मानसिक विकृतीच म्हणावं लागेल. आज PUBG किंवा तत्सम खेळांमुळे मुलं हिंसक होत आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. काही लोकांना वाटतं ते स्मार्टफोन स्मार्टली वापरतात, पण डूम स्क्रोलिंगच्या जाळ्यात ते कधी अडकतात त्यांनाच कळत नाही. या डिजिटल नशेतूनच जन्माला येतात गंभीर समस्या. सोशल मीडियावर स्वतःची तुलना इतरांशी केल्यामुळे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होणं आणि न्यूनगंड वाढणं सुरू होतं आणि त्यातूनच येतं डिप्रेशन. आणि इतकंच नाही तर आज सायबर बुलिंगचं प्रमाण प्रचंड वाढलंय. कोणाचा तरी फोटो मॉर्फ करणं, कमेंट्समध्ये शिवीगाळ करणं किंवा कोणाला तरी ट्रोल करणं, यामुळे अनेक तरुण तरुणी मानसिक तणावाखाली आहेत. फोमो म्हणजेच आपण आयुष्यात काहीतरी मिस करतोय की काय या भीतीने तरुणांना झोप आणि शांतता दोन्ही राहून घेतली आहे. टेकनेक म्हणजे मानदुखी, ओबेसिटी आणि डोळ्यांचे विकार, यामुळे भविष्यात आपल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येणार आहे. जेव्हा एखादी गोष्ट देशाच्या GDPवर परिणाम करते तेव्हा ती व्यक्तिगत उरत नाही, ती राष्ट्रीय आपत्ती बनते. आणि म्हणूनच जगाने आता पावले उचलली आहेत. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे. चीनने गेमिंगवर आठवड्याला फक्त 3 तासांची मर्यादा आणली आहे. दक्षिण कोरियाने डिजिटल डिटॉक्स सेंटर्स उघडले आणि फ्रान्सने शाळांमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद केले. या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेमध्येही भारत सरकारकडे कडक पावले उचलण्याची शिफारस केली आहे. यात वय पडताळणी म्हणजे एज व्हेरिफिकेशन, शालेय अभ्यासक्रमात डिजिटल हायजीनचा समावेश आणि शूट क्लिनिक म्हणजेच सर्व्हिस फॉर हेल्दी यूज ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या काउन्सिलिंग सेंटरचा विस्तार या गोष्टींचा समावेश केला आहे. पण मित्रांनो, फक्त कायदे करून चालणार नाही. आपल्या स्वतःला डिजिटल डाएटवर जावं लागेल. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे पालकांनी स्वतः मोबाईल बाजूला ठेवल्याशिवाय मुलं ऐकणार नाही. दिवसाला किमान 1 तास नो गॅजेट अवर ठेवा. झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल लांब ठेवा. आठवड्याला 1 दिवस डिजिटल उपास पाळा. आणि तंत्रज्ञान हे आपल्या सोयीसाठी आहे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम नाही, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
डिजिटल जग हा एक अथांग सागर आहे. त्यात पोहायचं की बुडायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. इकॉनॉमिक सर्व्हेने आपल्याला आरसा दाखवलाय. आता कृती करण्याची वेळ आपली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरात मोबाईलमुळे संवाद कमी झालाय का? आणि तुम्ही डिजिटल व्यसन टाळण्यासाठी काय उपाय करता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.